तुम्हाला समजेल खामगाव संघाचा एक राखीव खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. तसेच मोरवणे संघाचा देखील एक राखीव खेळाडू इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. चला पळसप आणि पाष्टी दोनही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की पहिल्या षटकानंतरला टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. पळसप आणि पाष्टीचे कर्णधार दोघांनाही विनंती आहे. MG गोल्डचे सर्व मंगेशजी चिले साहेब यांचं या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली आहे. तरी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच सामनावीराची देखील टी शर्ट त्यांनी या ठिकाणी दिले आहे ते मंगेशजी चिले साहेब. श्रीकृष्ण चषक 2026 मध्ये ही दुसरी फेरी. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सुरू आहे तो आई कर्जाई देवी क्रिकेट संघ खामगाव गवलवाडी विरुद्ध श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे संघाकडून अनुभवी गोलंदाज मनीष रिकामे आपल्या संघासाठी पहिलं षटक हाताळताना आणि त्यांचा सामना आहे तो खामगावचे स्टार बॅटर कृपेश अँड कृपेशची जोडी. पुन्हा एकदा सज्ज कृपेश अँड कृपेश. पहिला चेंडू यावेळेला यॉर्कर टप्प्याचा चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू परंतु दिशा मात्र चुकली आहे. चेंडू गेलाय वाईड. अवंत धावसंख्येमध्ये भर पडते. माझ्यासोबत जोडले गेले आहेत ते पुरारगावचे सुपुत्र आणि माझे सहसमालोचक माझे मित्र अजय दादा कासार. धन्यवाद प्रथमेश सर. कृपेश आणि कृपेश यांची जोडी मैदानामध्ये खामगाव संघाकडून सलामीची जोडी. दुसऱ्या बाजूला मनीष चांगली गोलंदाजी खोलवर टप्प्याची गोलंदाजी. एका धावेवर मात्र थांबवून ठेवलंय ते खामगाव संघाला. एका बाजूने कृपेश दुसऱ्या बाजूने कृपेश. एका बाजूने सेन्सिबल क्रिकेट तर दुसऱ्या बाजूने सेन्सिबल क्रिकेट होतंय की आक्रमण चढवलं जात आहे. हे देखील बॅटल इथे पाहणं इंटरेस्टिंग असेल. कृपेश हे देखील नाव नेहमीच चर्चेत असलेलं खामगाव संघाकडून कृपेश खताते स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय आता कृपेश खताते विरुद्ध मनीष. यावेळी रडार मध्ये चेंडू होता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. रनआउटचा देखील खतरा होता परंतु प्रथमेश सर पाहायचं आपल्याला आहे पाहायचं कोणता संघ इथे बाजी मारीत. दोन्ही संघ मात्र बलाढ्य संघ म्हणून ओळखले जातात आपापल्या विभागातून. येस दोनही बलाढ्य संघ जाऊन पोहोचले ते दुसऱ्या फेरीमध्ये. यावेळी फुल टॉस जातोय कार्पिटच्या साहाय्याने. सीमा लाईन क्रॉस. यस इट इज द चौकार. कम ऑन डीजे. तसेच कॅमेरामॅन प्लीज इकडे दाखवायचे 2 मिनिटं. थँक्यू डीजे. आपण वळूया या सामन्याच्या सामनावीराच्या पुरस्काराकडे. आणि सामनावीरासाठी जे टी शर्ट पारितोषिक म्हणून आहे ते आपल्याला स्पॉन्सर केले ते MG गोल्डचे सर्व मंगेश साहेब चिले यांच्याकडून. मी मंगेश दादांना विनंती करेन की मागच्या सामन्याचा सामनावीर चांदोरे गावचा आकाश इंदुलकर याला टी शर्ट बक्षीस देऊन सन्मानित करायचंय. नक्कीच तुमचा श्रीकृष्ण चषक 2026 मध्ये सुद्धा दरवर्षीप्रमाणे सहकार्य लाभलेलं आहे. याबद्दल मी यादव सहाय्यक समिती गोवेले विभागातर्फे तुमचा मनपूर्वक आभार मानतो आणि तुमचं असंच सहकार्य आमच्या सर्व संघांसाठी आणि सर्व गावांसाठी राहील अशी आशा बाळगतो. तसेच मंगेश दादा चिले यांचा यादव सहाय्यक समिती गोवेले विभागाचे अध्यक्ष विठोबा दादा माडिक यांच्याकडून पुष्पगुच्छ आणि शाल देऊन यथोचित सन्मान केला जातोय. नक्कीच मंगेश दादा साहेब यांचं सहकार्य सालाबारप्रमाणे यावर्षी सुद्धा लाभलं आणि दरवर्षी राहील. तसेच माजी अध्यक्ष विजय धुमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करेन की त्यांनी मंगेश चिले साहेबांचा सत्कार करण्यासाठी उपस्थित राहायचंय. येस थँक्यू. सत्कार समारंभानंतर आपण वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. ओव्हर टू यू अजय.
यश प्रथमेश सर, कृपेश आणि कृपेश यांची जोडी यावेळी गोलंदाजाच्या रनअप मध्ये थोडस काही चुकी होते. धाव संख्या झालेली आहे ती 10. खामगाव संघाची धाव संख्या झालेली आहे 10. मनीष याच्या माध्यमातून 5 चेंडू फेकले गेलेत. लास्ट गो स्ट्राईक एंडला कृपेश. यावेळी खोलवर टप्प्याची गोलंदाजी चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कृपेश विरुद्ध मनीष. पहिल्या षटकामध्ये मनीष याने 11 धावा खर्च केल्यात. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. आणि आता षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आले हे ते मनोज रिकामे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 11. आणि आता षटक क्रमांक 2 पाहूया किती धावांचा मानस असेल या खामगाव संघाचा. किती धावांचं आव्हान समोर ठेवतायत ते मोरवणे या संघासमोर. मोरवणे संघामध्ये देखील चांगले फलंदाज आहेत आणि या संघासमोर देखील मोठ्या धावा ठेवण्याचं आव्हान खामगाव संघाचं असेलच. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. येस, इट इज अ मॅक्सिमम 6. कम ऑन डीजे. धाव संख्या झालेली आहे 17. आणि आता कोणासाठी येतोय खतरा. यावेळी रिव्हर्स स्वीट. बॅक टू सिक्सेस फ्रॉम खामगाव कृपेश खताते. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. याच्या अगोदर एक पहिल्या फेरीचा सामना झाला होता पुरा विरुद्ध खामगाव. या सामन्यामध्ये सूरज गायकर या फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक लगावली होती. आणि आता पुन्हा एकदा खामगाव गावचा सुपुत्र कृपेश खताते ऑन हॅट्रिक. येते का हॅट्रिक? हॅट्रिक येते का? लॉंग ऑफच्या दिशेने जातोय चेंडू आणि इट इज अ हॅट्रिक. बिग 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 षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. कृपेश मात्र इथे चांगल्या फटक्यांचं दर्शन घडवतोय. गोलंदाज बॅक फुटला. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीट. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि कृपेश पुन्हा एकदा स्ट्राईक वर येण्यासाठी प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या कृपेशला मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. बॅक टू द पवेलियन कृपेश. कम ऑन डीजे. ही दोस्ती तुटायची नाही, जोडी फुटायची नाही, परंतु फुटले. पुन्हा एकदा कृपेश. यावेळी देखील बिग हिट केलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलच्या खाली येतोय आणि मिस जेल होतोय. कृपेशला हा जीवनदान मिळतंय. या दोनच्या मदतीने धाव संख्या झालेली आहे ती 37 ऑन द बोर्ड. आक्रमण पाहायला मिळतंय कृपेश खतातेच्या बॅट मधून. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू जातोय मिड विकेट डोक्यावरून. पुन्हा एकदा बाउंड्री लाईन पार. येस, इट इज अ षटकार. धन्यवाद डीजे. थँक्यू. षटकाराने फिनिश केलंय आणि धाव संख्या झालेली आहे ती येस कॅमेरामॅन, आपण टॉस कडे वळूया. आपण आहोत
टिपू सुलतान क्रीडांगण मालाड पश्चिम येथे आयोजित केलाय श्रीकृष्ण चषक 2026 यादव सहाय्यक समिती गोवले विभाग आयोजित श्रीकृष्ण चषक 2026 मध्ये आता आपण वळूया दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याकडे. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आहे पळसप विरुद्ध पाष्टी या संघांमध्ये. आपल्या समोर जोडले गेले आहेत ते पळसप गावचे पळसप कोणचे कर्णधार अल्पेश आणि पाष्टीचे कर्णधार सुरेंद्र. मी आपले प्रमुख पाहुणे आणि आपले जे टी शर्ट स्पॉन्सर आहेत मॅन ऑफ द मॅचचे ते MG गोल्डचे सर्व मंगेश चिले साहेब यांना विनंती करेन की त्यांनी मंचावर येऊन या सामन्याची नाणेफेक करायची आहे. कर्णधार अल्पेश आणि कर्णधार सुरेंद्र. चला वळूया टॉस कडे. प्रमुख पाहुणे इथे नाणेफेक करताना काटाचा कॉल आहे आणि हा काटा यस आपला कर्णधार पळसप कोणचे यांनी नाणेफेक जिंकले. काय डिसिजन आहे? फील्ड घ्यायची पहिला चान्स. नक्कीच पहिली फिल्डिंग घेऊन तुम्ही समोरच्या संघामध्ये जे मोठे मोठे 6 सीटर आहेत त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा मानस असेल? आमचा जो प्रयत्न आहे 15 ते 20 रनाच्या आतमध्ये येणार. नक्कीच 15 ते 20 मध्ये तुम्ही रोखू शकता. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की पहिले 2 षटक ज्या गोलंदाजांनी हाताळले अतिशय सुरेखरित्या हाताळले, परंतु तिसरा गोलंदाज आपल्याला थोडासा नवीन वाटला होता. परंतु आता पुन्हा एकदा त्याच 2 गोलंदाजांवरती विश्वास टाकून जिंकण्याचा प्रयत्न राहील का? हा राहणार. नक्कीच तुम्हाला या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण वळूया सुरेंद्र दादांकडे. पाष्टीचे कर्णधार एक अनुभवी खेळाडू सुरेंद्र दादा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मी त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारेन की श्रीकृष्ण चषकचं आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन तर दरवर्षी खरं खूप चांगलाच असतो, काही प्रॉब्लेम नाही. जे आतापर्यंत चांगले सर्व सामने चालू आहेत असेच शेवटपर्यंत फटाफट खेळून खरोखर फटाफट सामने होतील तर खूपच बरं होईल, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. त्यासाठी सगळ्या कॅप्टननी एक विनंती आहे की फटाफट सामने जे पण आहे फटाफट करून फटाफट क्लोज झाले तर खूप चांगलं होईल. नक्कीच धन्यवाद. सुरेंद्र दादांसारखे अनुभवी खेळाडू गेली अनेक वर्ष श्रीकृष्ण चषक मध्ये सहभाग घेतात आणि नवीन पिढीला एक चांगलं उदाहरण इथे उभं करतात आणि यांच्यामुळे सामन्याला चांगली रंगत येत असते. आपण वळूया पुढचा आपला प्रश्न आहे की दादा 2 षटकामध्ये तुम्ही यावेळेला मात्र किती धावांचं आव्हान डोक्यात ठेवलंय? 2 ओव्हर कमीत कमी 30 ते 40. नक्कीच आम्हाला तुमच्याकडे बघून आम्हाला वाटते नक्कीच तुम्ही 30 ते 40 धावा इथे कंप्लीट कराल आणि मोठं आव्हान पळसपच्या संघासमोर ठेवाल. तुम्हाला या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण वळूया चालू असलेल्या सामन्याकडे. आपल्यासोबत जोडले गेले ते समालोचक अजय कासार. धन्यवाद प्रथमेश सर. लाईव्ह ऍक्शन पाहतोय खामगाव विरुद्ध मोरवणे. पहिल्या चेंडूवर 1 धावेने खातं खोललंय ते मोरवणे संघाचं. 39 धावांचा पाठलाग करतोय यावेळी मोरवणे संघ. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो आता शुभम आणि दीपेश यांची मात्र जोडी मैदानामध्ये दाखल होते ती मोरवणे संघाकडून. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कृपेश खताते फलंदाजीमध्ये आक्रमकता पाहिली होती. आता गोलंदाजीमध्ये देखील षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी येतोय खामगाव गावचा अनुभवी गोलंदाज. काय गोलंदाजी केली होती. खोलवर टप्प्याची यॉर्कर लाईनची गोलंदाजी स्तब्ध ठेवलाय ते शुभम याला. आव्हान मात्र कडक असेल ते मोरवणे संघासाठी. एक कडवं आव्हान असेल, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही. जर तुमची जिंकण्याची इच्छा हरण्याच्या इच्छापेक्षा प्रबळ असेल तर यशस्वी नक्कीच होता. आपल्या श्रीकृष्ण आरोग्य कमिटीचे प्रमुख विलासदादा धुमाळ यांचं इकडे आगमन झालंय. मी दादांना विनंती करतो की आपण आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. अर्जुन एक डॉट डिलिव्हरीचे सांगता होते आणि कृपेश खताते याच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आले. जर का आपण हॅट्रिक विकेट घेतले तर रुपेश माटे यांच्याकडून कॅश प्राइज दिलं जाईल. 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. संधी मात्र हुकली जाते. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून चौकारासाठी. कम ऑन डीजे. कुस्ती आमची राणी, हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. आमच्या सिलीम गावचे आमचे आधारस्तंभ
अनेक अशी पदं भूषविलेले आमचे आजोबा यादव सहाय्यक समिती गोविल विभाग शाखेचे माजी अध्यक्ष, आमच्या शिलीमगावचे माजी अध्यक्ष, उपसरपंच, अशी अनेक अनेक पदं अशी भूषवलेले आपले थोर व्यक्तिमत्व भिकू गंगाजी घोले या आजोबांचं आपल्या श्रीकृष्ण चषकसाठी इकडे आगमन झालंय. मी समाजाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माजी उपाध्यक्ष जनार्दन दादा घोले यांचं इकडे आगमन झालंय. मी त्यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. आज एकाच मंचावर बाप बेटे उपस्थित असतील आणि ही दोन्ही व्यक्तिमत्व अशी नावाजलेली व्यक्तिमत्व आपल्या स्टेजवर आहेत, याचं नक्कीच अभिमान असेल आणि आहे. चला, मान्यवरांचे आभार. मान्यवरांशिवाय स्पर्धेला शोभा नसते. वळू या मॅच कडे. यावेळी गोलंदाज शुभम. पहिला चेंडू वाईट चेंडू शुभमच्या माध्यमातून हाताळला गेलाय. स्वप्नील आणि दीपेश यांची जोडी मात्र मैदानामध्ये मोरवणे संघासाठी. षटक क्रमांक 2, 39 धावांचा पाठलाग करताना हा मोरवणे संघ. कोणता संघ विजयी होईल आणि पुढच्या फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित करतो. यावेळी हाफ ट्रॅकरचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बीट होतोय फलंदाज स्वप्नील. मोरवणे संघाची धाव संख्या झालेली आहे 7. बत्तीस धावांची आवश्यकता असेल ते मोरवणे संघाला. थोडस मजबूत स्थितीत यावेळी खामगाव संघ. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू. पुन्हा एकदा बीट होतोय तो फलंदाज स्वप्नील. मोठे फटके इथे येणं अपेक्षित असेल ते. जर संघाला कमबॅक करायचा असेल तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल फलंदाजाला. परंतु तसं काहीसं बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळत नाही. खामगाव संघ मात्र यावेळी मजबूत स्थितीमध्ये फ्रंट फूट वर पाहायला मिळतोय. शुभम गोलंदाजीसाठी मार्गस्थ होतोय. गती आहे शुभम कडे आणि त्याचाच फायदा शुभमला होतोय. यावेळी रडार मध्ये चेंडू होता परंतु यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे एका अवांतर धावेची घोषणा करतायत. या अवांतर धावेने धाव फलक मात्र पुढे सरसावत आहे. धाव संख्या झालेली आहे ती 8. धाव संख्या झालेली आहे 8 आणि आता कोण कोणाची लावतोय मैदानामध्ये वाट पाहूया. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो स्वप्नील. गोलंदाजीसाठी शुभम. शुभम विरुद्ध स्वप्नील. पुन्हा एकदा यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि पंच आमच्याकडे वाईड घोषित करतायत. 2 चेंडू आतापर्यंत बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट चेंडू फेकले गेले ते गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये. येस, गडी बाद होतोय. मोठा हादरा लागतोय तो मोरवणे संघाला. कम ऑन डीजे. बिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. धन्यवाद डीजे. चला, शेवटचे 3 चेंडू बाकी आणि सामना मात्र या ठिकाणी एक हाती पलटवण्याचं काम केलंय ते कृपेश खतातेने. आता त्याला साथ लाभते ती शुभमची. पुन्हा एकदा सज्ज शुभम आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मिसिट आहे. चेंडू आहे मिड विकेटच्या हातामध्ये आणि माघारी जातोय तो संकेत. संघाला लागलेला 3रा धक्का. बिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. धन्यवाद डीजे. 3 गडी गारद केले ते आता मोरवण संघाचे.
आणि 3 गडी गारद झाल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9. कुठेतरी मागे पडतोय यावेळी मोरवणे संघ आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो खामगाव केतन संघ. पुन्हा एकदा शुभ मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा शॉर्ट लाईनचा चेंडू. यावेळी चांगला समाचार घेतलाय. कव्हर क्षेत्रामध्ये जातोय सीमा रेखा पार. चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. चौकार आलाय परंतु या चौकाराला मात्र आता उशीर झालाय. हे फटके अगोदर येणं अपेक्षित होतं मोरवणे संघासाठी, मात्र आता उशीर होतोय आणि औपचारिकता म्हणून शेवटचा चेंडू शुभम यांच्या गोलंदाजीतून आणि पुन्हा एकदा हा वाईट चेंडू. यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे एक अवांतर धावेची घोषणा करतात. येस, माझी विनंती आहे की यानंतर होणारा जो सामना आहे पाष्टी आणि पळसप, हा चेंडू झाल्यावरती लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कारण आता मित्रांनो आपण वेळेच्या खूप मागे चाललोय. दोनही संघांना विनंती आहे की लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हा शेवटचा चेंडू. यावेळेला चांगला फटका मात्र पुन्हा एकदा फसलाय का नाही. यावेळेला चेंडू चाललाय खणखणीत चौकारासाठी, परंतु काही हरकत नाही. थोडंसं अपयश आलं ते मोरवणे संघाला. आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय तो म्हणजे खामगाव केतन.